नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हिस्ट्री या विषयामधील पॉलिटिकल सायन्स हा जो पार्ट आहे आणि या पार्टमधील लेसन नंबर फर्स्ट जो आहे पोस्ट वर्ल्ड वॉर पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स तर या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर आहे ते आज आपण कव्हर करणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे चूज द राईट ऑप्शन अँड रिराईट सेंटेन्स. फर्स्ट आहे अ सिस्टम ऑफ इंडिपेंडन्स अँड सोव्हरिंग स्टेट डॅश डॅश इंटरनॅशनल सिस्टम. नेक्स्ट आहे द मेन रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ लीग नेशन्स वॉज डॅश डॅश टू अवॉइड वॉर. थर्ड आहे द कोल्ड वॉर एंडेड द डॅश डॅश तर डिसेंट्रलायझेशन्स ऑफ द सोव्हिएत रशिया. नेक्स्ट आहे every nation's policy related to the other nation is called dash dash foreign policy. Next आहे dash dash drop nuclear bombs on two cities of Japan, Hiroshima and Nagasaki. तर या ठिकाणी अमेरिका हे फिल इन द ब्लँक्स तुम्हाला राईट करायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे dash dash was established after the first world war to establish peace. तर या ठिकाणी लीग ऑफ नेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे The community's revolutions took place in dash dash in 1917 तर सिया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा द नॉन अलाइड मूवमेंट स्टार्टेड इन डॅश डॅश तर 1961 फिल इन द ब्लँक्स फिल करायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश मेड अ डिमांड ऑफ न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक वर्ल्ड दॅट इज NIEO. तर या ठिकाणी नॉन अलाइड मूवमेंट अलिप्तवाद चळवळ. नॉन अलाइड मूवमेंट म्हणजे अलिप्तवाद चळवळ. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन विथ रिझन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन तुम्हाला कंप्लीट करून दिलेला आहे. तर हा क्वेश्चन तुम्ही ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे द पोलिस ऑफ मिखाईल गॉर्बॅचोव गिव इम्पेटिव्ह डेमोक्रॅटिशन्स. तर या ठिकाणी या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. तर हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे आणि तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे नॉन अलाइनमेंट वॉज नेसेसरी ड्युरिंग द कोल्ड वॉर. तर या ठिकाणी हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन आहे ह्युमन वेलफेअर वॉज निग्लेक्टेड ड्यू टू द कोल्ड वॉर. तर हे जे स्टेटमेंट जे आहे ते ट्रू आहे आणि त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो अमेरिकाज यूज न्यूक्लिअर वेपन्स वॉज रिस्पॉन्सिबल फॉर कोल्ड वॉर. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे आणि त्याचं जे रिझन आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 3rd नंबरचा एक्सप्लेन द फॉलोइंग कॉन्सेप्ट्स. तर या ठिकाणी जी कॉन्सेप्ट दिलेली आहे ती एक्सप्लेन करून दिलेली आहे. फर्स्ट आहे कोल्ड वॉर शीतयुद्ध. कोल्ड वॉर मीन्स शीतयुद्ध. नेक्स्ट आहे नॉन अलाइनमेंट अलिप्तवाद म्हणजे काय. तर याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. ते सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे इंटरडिपेंडन्स. तर त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते सुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. त्यानंतर बायपोलरायझेशन आणि त्यानंतर आहे ग्लोबलायझेशन कशाला म्हणतात ते एक्सप्लेनेशन या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे इन शॉर्टमध्ये. त्यानंतर 6 नंबरचं जी कॉन्सेप्ट आहे ती तुम्हाला राईट करायची आहे
ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्लोबलायझेशन्स म्हणजेच काय, तर त्याची जी कॉन्सेप्ट आहे ती या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. नाव नेक्स्ट आहे 7 नंबर, कॉन्ट्रीब्युशन ऑफ द नॉन अलाइनमेंट. तर नॉन अलाइनमेंट म्हणजेच अलिप्तवाद चळवळ जी आहे आणि तिचं काय योगदान आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्ही ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 नंबरचा, डू ॲज डायरेक्ट. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक कॉन्सेप्च्युअल डिस्क्रिप्शन्स ऑफ द फॉलोइंग. तर तुम्हाला या ठिकाणी कंट्रीज इन्व्हॉल्व इन द सेकंड वर्ल्ड वॉर. तर कोणत्या कंट्री ज्या होत्या त्या सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये इन्व्हॉल्व होत्या, तुम्हाला ते राईट करायचं आहे. तर या ठिकाणी अलाइड पॉवर दिलेली आहे, ॲक्सिस पॉवर दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला त्यामध्ये जे इन्व्हॉल्व ज्या कंट्रीज होत्या त्यांचे नेम जे आहेत ते या ठिकाणी राईट करून दिलेले आहेत. तुम्ही ॲज इट इज राईट करून घ्यावेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे लीडर्स ऑफ द नॉन अलाइड मुवमेंट, दॅट इज NAM. तर यामध्ये जे लीडर्स होते त्यांचे नावंसुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेले आहेत. तर इंडिया आहे पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लावियाचे मार्शल टिटो, इजिप्तचे आहे घामा अबुल नसेर, त्यानंतर इंडोनेशिया डॉक्टर सुकार्नो आणि घानाचे जे आहे डॉक्टर ख्वामे नक्रुमा. नेक्स्ट आहे 5 मेंबर्स स्टेट्स ऑफ द ASEAN. तर या ठिकाणी तुम्हाला 5 कंट्रीज जे 5 मेंबर्स आहे त्या कंट्रीचे नेम या ठिकाणी तुम्हाला राईट करून दिलेले आहे. तर फर्स्ट आहे इंडोनेशिया, सिंगापूर, थायलंड, मलेशिया, फिलिपाईन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे टाईमलाईनचा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी टाईमलाईन जी आहे ती या ठिकाणी कंप्लीट करून दिलेली आहे. तुम्ही ती ॲज इट इज राईट करून घ्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्रीफ क्वेश्चन. तर ब्रीफ क्वेश्चनसुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्युरिंग द कोल्ड वॉर विच ऑर्गनाइज वेअर एस्टॅब्लिश्ड बाय द डेव्हलपिंग नेशन अँड फॉरवर्ड पर्पोज. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे त्याचं जे आन्सर आहे ते सुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढील जो क्वेश्चन आहे द सेकंड वर्ल्ड वॉर वॉज फाउट बिटवीन 1939 अँड 1945. दॅट इव्हेंट्स वेअर अनफोल्डिंग इन इंडिया ड्युरिंग दिस पिरियड. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा राईट करून दिलेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्ही ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 नंबरचा, तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी क्लिअर राईट करून दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तो तुम्ही ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन आन्सर राईट करता त्यावेळेस तुम्ही तुमचं जे टेक्स्ट बुक्स आहे ते समोर ठेवा आणि काही स्पेलिंग वगैरे मिस्टेक असेल तर तुम्ही एकदा कन्फर्म करा आणि राईट करा. त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन आहे, तो सुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 6 नंबरचा क्वेश्चन जो आहे तर तो सुद्धा राईट करून दिलेला आहे तुम्हाला. फॅक्टर आहे रिस्पॉन्सिबल फॉर द एंड ऑफ द कोल्ड वॉर. तर व्हॉट वी आर द फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द एंड ऑफ द कोल्ड वॉर. जे फॅक्टर आहे ते तुम्हाला राईट करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. फॅक्टर मीन्स वैशिष्ट्ये.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द मेजर चेंजेस दॅट ऑकर्ड इन द ग्लोबल पॉलिटिक्स आफ्टर द एंड ऑफ द कोल्ड वॉर. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे त्याचं जे आन्सर आहे ते सुद्धा राईट करून दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जो डिफरन्सेस आहे तो राईट करायचा आहे. तर इथं क्वेश्चन दिलेला आहे 8 नंबरचा. कंपेअर द फर्स्ट वर्ल्ड वॉर अँड द सेकंड वर्ल्ड वॉर विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. तर तुम्हाला पॉईंटच्या हिशोबाने त्या ठिकाणी कंपेअर करायचं आहे, तुलना करायची आहे. तर पॉईंट नंबर फर्स्ट दिलेला आहे पिरियड. फर्स्ट वर्ल्ड वॉरचा जो पिरियड आहे 1914 to 1918, म्हणजे 4 वर्ष फर्स्ट वर्ल्ड वॉर चाललेला आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा आहे सेकंड वर्ल्ड वॉर 1939 to 1945. तर बघा 1939 to 1945. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे वॉर आहे 1939, तर हे 5 वर्ष चाललेलं आहे, 6 वर्ष. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन्व्हॉल्व्ड नेशन्स. तर या ठिकाणी फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये कोणते नेशन इन्व्हॉल्व झाले होते त्यांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. ब्रिटन, फ्रान्स, रशिया. त्यानंतर नेक्स्ट आहे जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, ऑटोमन एम्पायर अँड बल्गेरिया. नेक्स्ट आहे सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये इन्व्हॉल्व्ड नेशन ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा. त्यानंतर NZ इंडिया, USA, जर्मनी, इटाली, जपान. नेक्स्ट आहे नेक्स्ट पॉईंट बघूया कॉन्सिक्युन्स. तर या ठिकाणी इकॉनॉमिक दिलेले आहे. तर ट्रेमंडन्स लूज ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये इकॉनॉमिक जे आहे ती फॉर मोर डिस्ट्रक्टिव्ह दॅन द फर्स्ट वर्ल्ड वॉर. मोर फायनान्शियल लॉस ड्यू टू inflations and the security people's misery increased. नेक्स्ट आहे पॉलिटिकल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश आफ्टर द वॉर. तर या ठिकाणी जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे तर त्या या ठिकाणी फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये लीग ऑफ नेशन अँड सेकंडमध्ये युनायटेड नेशन UN, मिलिटरी ऑर्गनायझेशन वॉर्सॉ पॅक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज युअर ओपिनियन. तर या ठिकाणी तुमचं ओपिनियन जे आहे ते तुम्हाला राईट करायचं आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे ओपिनियन्स आहे ते राईट करून दिलेले आहे.